मनीषा और जीनम ना हॅलो, वेलकम बॅक टू माय ब्लॉग। आणि आज सकाळचा ब्लॉग मी डायरेक्ट ट्रेनमधून स्टार्ट केला आहे। आज आहे गुरुवार आणि ही आहे गुरुवारची मॉर्निंग। मी ट्रेन पकडल्यानंतर ब्लॉगची सुरुवात करते, कारण दिवसाची जी मॉर्निंग होती ती खूप घाईची होती, त्यामुळे मला घरून ब्लॉग स्टार्ट करताच आला नाही। पण प्रयत्न करते मी जितकं मला शक्य होईल दिवसभरामधलं इम्पॉर्टंट गोष्टी त्या मी शूट करेन। त्यानंतर मी डायरेक्ट ऑटो पकडली आहे, कारण ऑटोसाठी ऑलरेडी सृष्टी थांबली होती, म्हणून मला पटकन जाऊन ऑटो पकडायची होती, म्हणून डायरेक्ट मी ऑटोमध्येच बसलेली मी शूट केलं। त्यानंतर ऑटो नेहमीप्रमाणे ट्रॅफिकमध्ये थांबली, कारण ट्रॅफिक मिळालं नाही असा एकही दिवस जात नाही आणि असं होणं शक्य नाही आहे म्हणून। पण फायनली सगळा प्रवास संपवून आम्ही पोहोचलो ऑफिसच्या खाली। आज एकदम छान क्लायमेट होतं, अजिबात ऊन पण नव्हतं आणि पाऊस पण एकदम बारीक येऊन गेला होता, पण आता नव्हता। त्यानंतर पोहोचलो ऑफिसमध्ये। आजचा ब्लॉग खूपच छोटा आहे, कारण आज मी खूप जास्त कामात बिझी होते। काम खूप जास्त असल्यावरती मला वेगळं काहीही शूट करता येत नाही, त्यामुळे मी शक्यतो सॅटर्डे संडेमध्येच सगळे ब्लॉग्स किंवा काही इम्पॉर्टंट असेल वेगळं असेल ते शूट करते। डेली रुटीनमध्ये मला घरी आल्यानंतरच काहीही शूट करता येतं। ऑफिसमध्ये वर्किंग आवर्समध्ये खूप जास्त काम असतं, त्यामुळे मला एक्स्ट्रा काही शूट करता येत नाही। आणि मग सगळी कामं आवरून मी गेली लंच ब्रेकसाठी। आज लंच ब्रेकला गेल्यानंतर बारीक पाऊस येत होता, पण छान वाटत होतं। आणि मग फायनली आम्ही सगळे गेलो लंच करण्यासाठी। आणि हे सगळ्यांचं मेन्यू आहे प्रत्येकाचा। छान लंच केला आणि वरती आल्यानंतर क्लायमेट छान होतं, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी कुल्फी खाल्ली। कुल्फी खूप जास्त छान होती, सगळ्यांनी मस्त कुल्फी एन्जॉय केली। आणि आजची सगळी कामं आवरून मी निघाले घरी। मला खरं तर निघतानाही शूट नाही करता आलं, कारण आजचा दिवस खूप जास्त धावपळीचा होता। मला लॉग आउट करायला पण खूप लेट झाला होता आणि ट्रेन पकडायची होती, त्यामुळे मी काही शूट नाही केलं, डायरेक्ट निघाली आणि येऊन पोचलो आपण कॉटन रेंजला आपल्या घरी। संध्याकाळी पण मी डायरेक्ट जेवण बनवलं, खूप जास्त थकलेली म्हणून फक्त पावभाजी बनवली आणि पाव बाहेरून आणले होते। असं मस्त डिनर करून आजच्या दिवसाचा मी एंड करते आहे। आजचा व्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। आणि हो, जाता जाता असा मस्त दिसणारा चंद्र पण बघून जा। आणि प्लीज माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, त्यामुळे माझे ब्लॉग्स अजून लोकांना आणि ह्या समोरच्या बिल्डिंग बाय।